त्याही थराला जाऊ शकतो कोणत्याही. तुला वाटत असल त्या छगन भुजबळला वाटत असल एखाद्या गावात तुझे जास्त लोक असतील म्हणून त्यांना मस्ती आली असेल आणि वळवळ करत असतील, परंतु आजूबाजूच्या गावातही आमचे लोक आहेत. जर एखाद्या गावात तुझे म्हणून दादागिरी करायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा जशाचं तसं या पुढच्या काळात उत्तर देऊ. एवढं छगन भुजबळला लक्षात ठेवायचं. आरक्षण हे सगळ्यांचं आहे. ओबीसी आरक्षणावर अधिकार सगळ्याचा आहे. ती केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची सुविधा आहे. तुझ्या एकट्या बापाची मक्तेदारी नाही. आमच्या नोंदी सापडल्यात, आम्ही त्या आरक्षणात आहोत. कायद्याच्या चौकटीत बोलतो. आरक्षण आम्ही मिळवणार आहेत. पुन्हा सरकारला सांगतो छगन भुजबळ आवरा. तो कार्यकर्त्याला सांगून वातावरण दूषित करतोय. आम्ही फक्त 24 डिसेंबर पर्यंत शांत राहू. त्यानंतर यांच्यात किती दम आहे ते आम्हाला बघायला लावू नका. मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना आजपासून हा विषय मनावर गांभीर्यानं घ्या. आम्हाला शांतता पाहिजे. नसता जर इथून पुढे अशा गोष्टी होत गेल्या तर आम्ही सुद्धा जागची जागर त्यांचे लोक मोकळे करायला सुरुवात करू. आमची प्रामाणिक इच्छा आहे या राज्यात शांतता राहिली पाहिजे. सुरुवात आम्ही केलेली नाही. त्यांनी जर पुढच्या काळात अशा सुरुवाती केल्या तर हा फक्त 24 डिसेंबर पर्यंतच आम्ही अन्याय सहन करणार. त्यानंतर आम्ही ही सहन करणार नाहीत. त्याची मस्ती उतरायचं काम सुद्धा मग मराठे पुढच्या काळात करणार. कारण आमच्या लेकराचं वाटोळं आम्ही डोळ्याला एकटा नाही बघू शकत. सगळ्या दुनियाचं एकटाच खातो आणि गोरगरिबांच्या ओबीसी बांधवाला आमच्याशी झुंजायला लावून त्यांचे आयुष्य बर्बाद करू नको. तू बंगल्याच्या आत दरवाजा लावून बसशील, गोरगरीब ओबीसी बांधवांना भोगायला लावशील. सरकारला याचमुळे आमचं जाहीर आव्हान आहे, त्याला आवरायचं सांगा. आतापर्यंत 7 घटना झाल्यात. सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहेत. आम्ही विचार करणार नाहीत पुढच्या वेळेस. तुमच्या हातात काय काय आहे हे आम्हाला माहिती आहे. तुमची कोयत्याची भाषा हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. तुमचे कोयते आणि दांडे कसे रोखायचे ही मनगटात ताकद फक्त मराठ्यांची आहे. तुम्ही त्या आमच्या अवलादी काढायचा प्रयत्न करू नका. सरकारला गांभीर्याने घ्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं. आम्ही आतापर्यंत शांत बसलो. त्या फुलंब्रीमध्ये सुद्धा बोर्ड जाळला गेलाय तरी आम्ही शांत बसलो. यानं पाया तोडण्याची भाषा केली तरी शांत बसलो. याने अनेक प्रकार घडून आणले तरी शांत. याच्याच पाहुण्यानं याचंच हॉटेल जाळलं, मराठ्यांचं आंदोलन बंद केलं, बदनाम केलं तरी आम्ही शांत बसलो. याला याच्या पाहुण्याच्या हॉटेलमध्ये ह्या छगन भुजबळला पार्टनर राहायचा आणि पैसा खायचा. ते हॉटेल सुद्धा विमा जास्त मिळवायसाठी यांनी स्वतः जाळायला लावलं. इतका नीच आणि खालच्या विचाराचा हा माणूस, हा असला मंत्री या राज्याला कलंक आहे. ही सरकार सुद्धा बदनाम करतोय. ओबीसीचा आणि मराठ्यांचं एकमेकावर प्रेम असतानाही हा राज्यात दूषित वातावरण करायचा प्रयत्न करतोय. आमचे चांगले संबंध असतानाही हा छगन भुजबळ संबंध खराब करायला लागला. सरकारने याकडे लक्ष द्यावं.
नसता मराठा इतका ताकदीने एकजूट झालेला आहे. मी फक्त त्यांना शांततेत राहा म्हणतोय म्हणून ते गप आहेत. नसता त्यांच्या सुद्धा हातात काय येईन आता नाही सांगत. आता त्यांच्या बी हातात काय काय येईन ते आता नाही सांगत मी. आता त्याला मस्तीच आली तर एकदा आरक्षण मिळून द्या मायबाप मराठ्यांना. त्याला बी कुठे जायचं नाही, आपल्याला कुठे जायचं नाही. दोघं एकाच गल्लीत आहेत आपण. त्याचे बी बोर्ड आहेतच उद्या. आज आपले फाडतोय, उद्या त्याचे पण आहेत. फक्त शांत एवढ्यासाठी राहायचं तेवढं सांगतो. 70 वर्ष झाले. 70 वर्षापासून आपले लेकरं या आरक्षणाची वाट बघतात आणि सुवर्ण क्षण विजयाचा जवळ आलाय. यांची एकच इच्छा आहे, जातीय तेढ निर्माण करायचा आणि आपलं ध्येय विचलित करायचं, असा यांचा डाव आहे. म्हणून हा अपमान पचवतोय आपण. नसता यांना जागच्या जागेवर नीट करायची ताकद मराठ्यात. ते जागच्या जागेवरच हलून सुद्धा देणार नाही त्यांना. परंतु आपला आता सध्या नाविलाज आहे. आपले लेकरं आरक्षणाची वाट बघतायत. आतापर्यंत 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय. 35 लाख या राज्यातल्या. आणि 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. एकही मराठा आरक्षणाविना राहणार नाही. आणि जर आपण याचं स्वप्न पूर्ण केलं तर आपलं नुकसान होऊ शकतं. आरक्षणापासून आपलं ध्येय विचलित होऊ शकतंय. म्हणून आपल्याला हे आंदोलन शांततेतच पुढे घ्यायचंय. शांतता ढळू द्यायची नाही. किती काही झालं तरी पण मी कवाच अपमान पचवित नाही. खरं सांगतो तुम्हाला, नुकसान होईल नाही तिकडं, तोटा होईल नाही नफा होईल. ते अपमान फेपमान आपण पचत नसतं, डायरेक्ट भिडत असतो. पण नाविलाज माझा एका निर्णयामुळं माझ्या गोरगरीब मराठ्यांचं वाटोळं होऊ नये म्हणून मी शांत आहे. त्याने आंबडला आल्याच्या नंतर खूप काय काढलं तरीही मी शांत बसलो. त्याने हिंगोलीत येऊ नये खूप काय काढलं, जातीय तेढ निर्माण करण्यासारखे शब्दही वापरले, तरीही माझा समाज आणि मीही शांत बसलो. मला माहिती आहे, तुम्हाला कालचंच उदाहरण सांगतो. मला जर करायचं असतं तर, आणि आत्ता करायचं असतं तरी बी केलं असतं. हां, मराठ्याने मोकळे केले असते सगळे. फुलंब्रीला यांनी बोर्ड फाडून जाळला. मराठ्यांचा बोर्ड फाडून जाळला. फुलंब्री सिल्लोड तालुक्यात तिथं 50 ते 60 हजार पोरं जमले होते मराठ्याचे. तिथल्या PSIचा फोन आला. त्यांनी सांगितलं इथं काहीही होऊ शकतं, काहीही. तुम्हाला विनंती, तुम्ही जर एक फोन केला तर सगळे मराठे शांत होते. मला जर शांतता ठेवायची नसती आणि मी त्या पोराला नुसतं म्हणलं असतं हो होऊ दे, तर घरादारा सकट मोडून टाकलं असतं पोराने. शपथ सांगतो तुम्हाला. पण त्या PSIनं सांगितलं पाटील इथं काय होईल मी सांगूच शकत नाही. मी सांगितलं त्यांना फोन द्या. त्यांनी फोन स्पीकरला लावला आणि मी इकडून एवढंच सांगितलं, मायबाप मराठ्यांना तुमचा किती अपमान झाला असता तरी बोर्ड जाळू द्या. त्यांचे सुद्धा पुढच्या काळात बोर्ड पॉम्पलेट राहणार आहेत. तो सुद्धा गाव सोडून जाणार नाही, करणारा गल्ली सोडून जाणार नाही. त्याची आपली गाठ आयुष्यभर. एक टेन्शन घेऊ नका. फक्त आरक्षणाचा विजयाचा दिवस जवळ आलाय. 24 डिसेंबरपर्यंत शांत राहा, अपमान पचवा. आणि मी सांगतोय म्हणून माघारी जा. 50-60 हजार पोरं 1-2 घंट्याच्या आत आपण आपल्या गावात गेले. 2 घंट्याच्या आत. हे संस्कार आमच्या मराठ्यावर आहेत. हे संस्कार मराठ्यावर आहेत. शांततेचं आव्हान करण्यासाठी आपण रात्रंदिवस कार्यक्रम घेतोय आणि मराठ्यांना शांत राहण्याचं आव्हान करतोय. तर हे नाटकं करायला लागले. आम्ही काय मंत्री आहे का? आम्ही काय पदावर बसलोत का? आमचं काय होणार आहे रे? नाटकं लागला करायला, यायला लागला धुडके घेऊन कुंकडून बी.
तुला माहिती आहे मी थांबल्यावर काय होईल? नाटकं करतो उगा, खाल्ले असेल भजे भाकरी कोणाच तरी लागला नाटकं शिकायला आम्हाला. दीड दंबडीचे टाकून आला तिकडं. ते भंगार सगळ्या दुनियाचं तिकडं बसलंय, ते सांगत एका जण त्याचं ऐकता तुम्ही. ते अर्ध्या ओबीसीला खाऊन द्या ना, ते येवल्याचं ते आभळ आलं की त्याचं डोकं फिरत आहे. आणि त्याचं ऐकून काय शांतता भंग करता का या राज्याची? हे गाव ओबीसी बांधवांचे आहेत, ग्रामीण भागातल्या सामान्य मराठ्यांचे आहेत. एकमेकाच्या प्रेमात आपण दर दिवस येत एकमेकाच्या आड्या अडचणीत उभा राहतो. त्याचं त्या बुंगाऱ्याचं ऐकून वातावरण दूषित करता का? ते पागल झालेले सगळ्या दुनियाची येडपट. इथं आपण एकमेकाला रात्रंदिवस मदत करतो, सुखदुःखात मदतीला जातो. आणि तुम्ही कुठं बोर्ड फाडणार, कुठं काय एखादं नाटक करणार, कशाला? अरे आपण गोरगरीब मराठी आहेत, आपण गोरगरीब ओबीसी आहेत. आपलं आपण बघू, याचं कशाला स्वप्न पूर्ण करता? खरंच जर लागलं तर मराठ्यांचं लय अवघड आहे. मराठ्यां जर बांध फोडा नुसता एकामेकाचा तर 2-2 पिढ्या बोलत नाहीत. तुमच्या संघ लागल्यावर कार्यक्रमच झाला म्हणून समजा. आम्हाला त्या वाटेवर कशाला यायला लावता? आम्हाला त्या वाटेवर नका यायला लावू. आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण आहे, ते मिळतंय. तुम्ही आता किती विरोध केला तरी ते मिळणार आहे. जशास तसं उत्तर द्यायला नका भाग पाडू. तुम्हाला विनंती करून सांगतो, फक्त सामान्य ओबीसी बांधवांनाच विनंती करू शकतो, त्याला नाही. त्याला नीटच करणार आहे मी, त्याला सोडणारच नाही. त्याला सुट्टी नाही. त्याला जर नाही लोळवलं ना तर नाव बदलून ठेवीन माझं मी. फक्त जीव सामान्य गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवात आमचा जीव गुंततो आणि सामान्य मराठ्यात जीव गुंततोय. आपण एकमेकाच्या सुखादुखात उभं आयुष्यभर एकमेकाच्या पिढ्यांना पार उभा राहिलेलो आहेत. आपण एकमेकाला घास दिल्याशिवाय आपण जेवत नाहीत. आपण एकमेकाच्या काय अर्थ द्या इथं एकमेकाला घास दिल्याशिवाय आपण जेवत नाहीत. कोणाला दुःख जर झालं 1 मिनिटात आपण एकमेकाच्या मदतीला धावून जातो. कोणचंही सुखदुःख असू द्या, सगळ्यात पुढे ओबीसी सामान्य गावातला बांधव असतो आणि सामान्य मराठा बांधव असतो एकमेकाच्या मदतीला. म्हणून जीव तुटतो याचं ऐकू नका. 4-2 जणाला पार्टी दिली असेल एखाद्या वेळेस म्हणून सगळ्या ओबीसी बांधवाचा त्यात दोष नाही. ते टोळके लय लवकर नीट होते, पण आता थोडे दिवस आरक्षण मिळूस तर शांत राहा. कोणाचं कुठं कुठं टोळकं असतं, कोण कुठं कुठं राहतं ते बी आम्हाला चांगलं माहिती. तुम्ही आम्हाला त्या भानगडीत नका पाडू. आणि या छगन भुजबळचं ऐकू नका. सरकारलाही सांगतो त्याचं ऐकून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर आरक्षण देण्यापासून वंचित मराठ्यांना ठेवू नका. मराठ्यावर जर त्याचं ऐकून अन्याय केला तर सरकारला सुद्धा मग सुट्टी नाही. जाता जाता तुम्हाला एकच सांगतो, एकजूट आणखीन वाढवा, शांत राहा, उद्रेक जाळपोळ करू नका. शांततेच्या आंदोलनात प्रचंड मोठी ताकद आहे. या शांततेच्या आंदोलनानं मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय मराठ्यांनो. मराठा आता एक झालाय. कुणाला भिण्याची गरज नाही. फक्त तरीही शांत राहा, शांततेत आंदोलन करा. आरक्षण मिळेपर्यंत कोणीही वेगळं आंदोलन करायचं नाही. ही आजच मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी. सगळ्या गावागावात जाऊन शांततेचं आव्हान करा. घराघरात जाऊन मराठा समाज एकजूट आणखीन करा. महिलांनी महिला जागे करा, पुरुषांनी सगळे पुरुष जागे करा. शांततेत जरी मराठा उभा राहिला तरी लाखोच्या संख्येने दिसला पाहिजे एवढी ताकद निर्माण करा. ज्या वेळेस आता पुढच्या काळात या काटा परिसरात कार्यक्रम होईल त्यावेळेस मराठ्यांना 5 किलोमीटरवर उभा राहायला जागा नाही राहिल्या पाहिजे. 101 एवढी शक्ती निर्माण करा.
एकजूट जास्तीची वाढवा. आरक्षण 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना 100% मिळणार. कोणी किती उचकवण्याचा प्रयत्न केला, कोणी आपल्याला राग आणण्याचा प्रयत्न केला, तरीही पचवा. पण शांत राहा. जवळून जाताना एखाद्यानं शिवी जरी दिली तरी आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. एकदा आरक्षण मिळालं की मग मात्र विरोध करणारे, कोण कोण पॉम्पलेट फाडणार आहेत, यांच्या सगळ्यांचा हिशोब चुकता करू, त्याशिवाय यांना सुट्टी नाही. फक्त आरक्षण मिळेपर्यंत शांत राहा. मग दिवस कितीही लागो, कोणीच उग्र आंदोलन करायचं नाही, शांततेत राहायचं. मराठा समाजाला आपल्याला आरक्षण मिळवून द्यायचंय. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, माझा जीव जरी गेला तरीही मी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या आरक्षण मिळवून दिल्याशिवाय 1 इंचही माग हटणार नाही, हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.